स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर हा निजाम हैदराबाद संस्थान पाकिस्तानामध्ये विलीन करण्याच्या हालचाली करू लागला आणि मग निजामाचा सहकारी कासिम रजवी यानं संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची ही मागणी धुडकावून लावण्यासाठी रझाकार नावाची एक संघटना स्थापन केली. मग कासिम रझवी आणि त्याच्या साथीदारांनी हिंदूंवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही अत्याचार केले. त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागलं आणि मग निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते, परंतु निजाम दाद देत नव्हता. मग अखेरीस भारत सरकारनं 13 सप्टेंबर 1948 विरुद्ध एक मग मग अखेरीस भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आणि यास ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव होते. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झाले. संस्थानी प्रजेचा लढा हा यशस्वी झाला आणि या लढ्यामध्ये आर्य समाजाचं विशेष योगदान होतं. आता हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचं योगदान. आता या लढ्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे, माणिकचंद्र पहाडे इत्यादींनी मौलिक असं योगदान दिलं. आता वंदे मातरम चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले. तसेच हैदराबाद मुक्ती संग्रामात वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहरजी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोएब उल्ला खान इत्यादींनी हौतात्म्य पत्करले. आता त्यांचं बलिदान भारतीयांना प्रेरणादायी ठरलं आहे. यावरून हैदराबादच्या मुक्ती लढ्यात मराठवाड्यातील नेत्यांचा आणि त्या जनतेचा सिंहाचा वाटा होता हे लक्षात येतं. बरोबर. पुढे 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो आणि स्वतंत्र भारतामध्ये मराठवाड्याचा समावेश हा 15 ऑगस्ट 1947 मध्ये झालेला नव्हता. तर हा प्रदेश 1948 मध्ये जनतेच्या स्फूर्तिदायी लढ्यानंतर स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आला. आता आपण बघूया काश्मीरची समस्या. तर काश्मीर संस्थानचा राजा हरी सिंग यानं स्वतंत्र राहण्याचं ठरवलं होतं आणि काश्मीर पाकिस्तानामध्ये सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. मग यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणायला लागलं. मग 1947च्या ऑक्टोबर मध्ये पाकिस्तानच्या चिथावणीनं सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरावर हल्ला केला. तेव्हा भारतामध्ये सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली आणि अशा प्रकारे भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले. पुढे लष्कराने काश्मीरचा मोठा भाग हा घुसखोरांच्या हातून परत मिळवला. काही भाग मात्र पाकिस्तानाच्या ताब्यातच राहिला. फ्रेंच वसाहतींचं आता विलीनीकरण झालं. तर भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला आपल्या चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे, त्याच्यानंतर यानम या प्रदेशांवर फ्रान्सचं अधिपत्य होतं आणि तेथील भारतीय रहिवासी हे भारतात सामील होण्यास अतिशय उत्सुक होते आणि हे प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावे अशी मागणी भारत सरकारने केली. मग फ्रान्सने 1949 साली चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतलं आणि मग तिथल्या जनतेनं भारताच्या बाजूनं संपूर्णपणे कौल दिला आणि चंद्रनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले. मग त्याच्यानंतर फ्रान्सनं भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपवून टाकले. आले लक्षात इथपर्यंत? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत टिपा लिहायच्या आहेत. हैदराबाद मुक्ती संग्रामातील संपूर्णपणे मराठवाड्याचं योगदान याच्यावरती तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचंय. चला तर आपण आता पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.